जर आमची भगिनी चूल आणि मूल चांगल्या प्रकारे सांभाळत असेल तर त्यांना गावची जबाबदारी, तालुक्याची जबाबदारी, जिल्ह्याची, राज्याची किंवा वेगवेगळ्या महानगरपालिका, नगरपालिका ह्या पदांची जबाबदारी दिली तर ती पण तेवढ्याच सक्षमतेने ती सांभाळू शकते. म्हणून तो कायदा केला. त्यामध्ये आम्हाला सुरुवातीला अडचणी आल्या, काहींनी थोडा विरोध केला, हे काय तुम्ही नवीन आणलंय. 33%च्या नंतर आम्ही 50% कायदा करण्याचा नवीन बिल सभागृहामध्ये पास केलं. तुम्हाला माहीत नाही माता भगिनींनो, माझ्या मुलामुलींनो, की ते पहिलं बिल पास केलं ते मला वाटतं आम्ही लोक 92 साली पवारसाहेब राज्याचे मुख्यमंत्री होते आणि आम्ही त्या मंत्रिमंडळात होतो. साहेब वर्षा बंगल्यावर निघून गेलेले होते आणि आम्हाला सांगितलं होतं, माझी ती पहिली टर्म होती, की हे बिल पास झाल्याशिवाय सभागृह संपवायचं नाही. मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं होतं, त्याच्यावर ते आदेश शिरसावून द्या. मित्रांनो, माता भगिनींनो, तुम्हाला आश्चर्य वाटेल, ते सभागृह पहाटे 3:30ला आम्ही संपवलं, बिल मंजूर केलं आणि मग घरी गेलो. आम्हाला भूक लागली, आम्ही काही जेवणाचं थोडंसं काही मागवलं आणि भीमराव आपण बऱ्याचदा लॉबीत बसतो तसं लॉबीत बसून आम्ही ते आळीपाळीनं जेवण काही केलं आणि ते सभागृहामध्ये बसून, कारण बिल ज्यावेळेस असतं, महत्त्वाची बिल असतात, त्यावेळेस एखाद्याने बोलायला सुरुवात केल्यानंतर त्याचं बोलणं संपेपर्यंत त्याला थांबवता येत नाही, ही पद्धत आहे. आणि त्याच्यामुळं ते बराच काळ चाललं. परंतु आम्ही साधारण 11-11:30ला फोन केला वर्षावर आणि सांगितलं, साहेब आज काही होत नाही, अजून बऱ्याच जणांना आपली मतं मांडायची आणि मग बिल अध्यक्ष महोदय याला टाकतील, मंजुरीला टाकतील. साहेब म्हणले, दिवस उजाडला तरी चालेल, आज मला महाराष्ट्राचं महिलांचं बिल मंजूर करून पाहिजे. आणि मग त्या पद्धतीनं आम्ही 3:30 पर्यंत थांबलो, ते बिल मंजूर केलं आणि मग घरी त्या बाबतीमध्ये गेलो. सांगायचं तात्पर्य की आपल्या इथं पहिल्यापासून पुरुष प्रधान संस्कृतीचा पगडा आहे.